अकोटात श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे कावड यात्रेला शोभायात्रा निघाली होती। यामध्ये एकूण 28 मंडळ सहभागी झाले होते। श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अकोट शहरातील सर्वच कावड मंडळ रविवारी दुपारीच पूर्णा नदीचे पवित्र जल आपल्या कळशीत आणण्यासाठी अनवाणी पायाने निघत असतात। यानंतर रात्री उशिरा पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो। सोमवारी सकाळी शहराच्या सीमेवर दाखल होऊन शिवभक्त कावड बांधणीला सुरुवात करतात। अकोटमधील प्रसिद्ध कावड यात्रा महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सोमवारी तगडा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यंदा कावड शोभायात्रेत एकूण 28 मंडळ सहभागी झाले होते। ठिकठिकाणी पालखीचे स्वागतासह शिवभक्तांसाठी फराळाचे स्टॉल व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। निर्धारित वेळात पालख्यांनी मार्गस्थ झाले असून नियमांचा भंग होणार नाही याची प्रत्येक मंडळाने काळजी घेतली। कावड यात्रा मार्गावरील अकोला नाका ते तपेश्वरी मंदिरापर्यंत कावड यात्रा पूर्ण केली व जलाभिषेक केला। या दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। कावड पालखी यात्रा महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाद्वारे पूर्ण खबरदारी घेतली। संपूर्ण शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनात 14 पोलीस अधिकारी, 120 पोलीस कर्मचारी, 45 गृहरक्षक दलाचे जवान, 2 SRPचे प्लाटून, 1 RCPचे प्लाटून, CC कॅमेरा व्हॅन तैनात करण्यात आली होती। कावड यात्रा सकाळी 7 वाजता अकोला नाका येथून सुरुवात झाली व रात्री 10 वाजेपर्यंत तपेश्वरी महादेवावर जलाभिषेक करून आपापल्या ठिकाणी मंडळे परतली। अकोला नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जवाहर मार्ग, सोनू चौक, नरसिंग महाराज रोड, यात्रा चौक, कालंका माता चौक, सोमवार वेस, बळीराम चौक, पान अटाई, आंबोळी वेस, रामटेकपुरा, शौकत अली चौक, जयस्तंभ चौक, सियाराम शोरूम पासून टाकपुरा आणि यानंतर तपेश्वरी महादेव मंदिर येथे महादेवाला जलाभिषेक करून कावड महोत्सवाचा समारोप झाला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।